बालपण हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा, मौल्यवान आणि सर्वात संस्मरणीय काळ असतो. ह्या वयात हेवेदावे नसतात, घरातील जबाबदाऱ्या नसतात, घर कसं चालवावं याची काळजी नसते, काय चांगलं काय वाईट ह्याची जाणीवच नसते. फक्त आई वडिलांकडून, कुटुंबातील व्यक्तींकडून स्वतःचे लाड करून घेणे आणि आपल्याला हवे ते हट्ट करून मिळवणे, खेळणे, बाळगणे, मजा करणे हे फक्त ह्या वयातच शक्य आहे. म्हणूनच हा काळ प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. माझे बालपण एका छोट्याशा गावातच गेले. मी माझ्या लहानपणी खूप शांत होती, सर्वांसोबत जमवून घ्यायची, त्यामुळे मी सर्वांची आवडती होती. कुटुंबातील सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करायचे. सकाळी लवकर उठणे, आईला घरकामात मदत करणे, अभ्यास करणे, शाळेत जाणे. माझी शाळा माझ्या घरापासून बरीच लांब असल्यामुळे मला घरातून खूप लवकर निघावं लागे. आम्ही सर्व मैत्रिणी घुळक्यानेच शाळेत जायचो. वर्गात आल्यावर आम्ही खूप आवाज करायचो, त्यामुळे आमचे सर आम्हाला शिक्षा करायचे. शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही खो खो, पकडापकडी सारखे खेळ खेळायचो. शाळा सुटल्यावर शाळेच्या आवाराबाहेर बसलेल्या काकांकडून चिंचा बोर विकत घेऊन खात खात चेष्टा मस्करी करत घरी जाण्यास निघणे, यामध्ये वेगळाच आनंद होता. आम्ही मैत्रिणी रोज दुपारच्या वेळेला वेगवेगळे खेळ खेळायचो. उदाहरणार्थ, मामाच पत्र हरवलं, फुगडी, लंगडी, लगोरी, बापरे बाप असे किती किती खेळ सांगायचे तुम्हाला. आणि बरं का, नुसते हेच खेळ नाही, तर भोरा, विट्टीदांडू, कबड्डी हे खेळ सुद्धा आम्ही खेळायचो. लगोरी खेळण्यासाठी चंडू जुन्या कपड्यांचा बनवलेला असायचा. लगोरी घरावरील कौलांची किंवा चपट्या दगडांची असायची. खूप खूप छान मज्जा करायचो आम्ही. शेतामध्ये जाऊन चिंचा, बोरं दगडाने पाडायचा आम्हा मैत्रिणींना भारीच छंद. सुट्टीच्या दिवशी शेतात जायचं, चूल मांडायची, जेवण बनवायचं. जेवायला काय तर मस्त शेकायच्या पोळ्या, विस्तवावर भाजलेल्या वांग्याचे भरीत, फफुटात भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि छान ताटामध्ये टम फुगलेली पोळी. पोळीवर वांग्याचे भरीत, त्यात कुचकरलेली हिरवी मिरची, त्यावर कोथिंबीर, तेल, मीठ आणि तोंडी लावायला गाजर, काकडी, मुळा, कांद्याची पात, छान कोवळी मेथी. काय चविष्ट जेवण लागायचं म्हणून सांगू? पुरणपोळीला देखील मागे टाकेल. ते नुसतं खायचंच काम नव्हतं बरं का. आईला मी शेतात कापूस वेचायला, भाज्या तोडायला मदत करायची. आई खुश होऊन घराच्या अंगणात झाडाखाली आम्हा मैत्रिणींना घरकुल बांधून द्यायची. 2 खाटा उभ्या केल्या आणि त्यावर एक चादर टाकली की झालं, घरकुल तयार. घरकुलच तळवं. आम्ही मुली छानपैकी शेणा मातीने सारून घ्यायचो, खेळभांडी मांडायचो. खेळण्यासाठी आई आम्हाला खाऊ द्यायची. आमचा खाऊ म्हटलं तर गुळ चणे, वाळवणातले पदार्थ, पापड, कुरड्या, खारोळ्या. माझ्या मैत्रिणींना माझ्या आईने केलेल्या खारोळ्या खूप आवडायच्या. असंच मौज मस्ती करत करत दिवसामागून दिवस कसे गेले कळलंच नाही. माझं लग्न झालं. माझ्या मैत्रिणींचे सुद्धा लग्न झाले. सर्वजणी आपापल्या संसारात रमल्या. सुरुवातीच्या काही वर्षात दिवाळी व आंब्याच्या रसाला सर्वजणी गावात एकत्र भेटत होत्या. जसजसा काळ निघून गेला तसं तसं प्रत्येकीचेच गावी येणे कमी झाले आणि आता तर बरेच वर्षात कुणी कुणाला भेटलंच नाही. पण मी मात्र रोज माझं भूतकाळात हरवलेलं, विसावलेलं बालपण वर्तमान काळात अनुभवते, जगते आणि तेही रोज माझ्या नातवांसोबत.